नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तलाठी भरतीचा पेपर होऊन 4 महिने उलटले आणि दुसऱ्या ॲन्सर की आल्यानंतर यावर दुसरा कोणताही नवीन अपडेट आलेला नव्हता. पण आज 28 डिसेंबर रोजी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. चला बघूया. त्याआधी मुलांनो, वनरक्षक भरतीचा अकाउंटंट, सर्वेयर आणि स्टेनोग्राफर या पदांसाठीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि तो महाफॉरेस्ट या वेबसाईटवर त्यांनी अपलोड केलेला आहे. तुमचंही नाव त्या लिस्टमध्ये आहे. जर तुम्हीही पेपर दिला असेल तर तुम्ही तो चेक करू शकता. मी हे यासाठी सांगतो आहे की ह्या निकालाचं स्वरूप आणि आपल्या तलाठी निकालाचं स्वरूप काहीसं सारखं राहणार आहे. का? कारण की अकाउंटंटचा जो पेपर होता त्याचं स्वरूप आणि तलाठी पेपरचं स्वरूप एकदम सेम होतं. तर मी या पदासाठी पुणे आणि नाशिक या 2 जिल्ह्यांचे निकाल बघितले. तर ओपन कॅटेगरीसाठी पुणे जिल्ह्यासाठी त्यांनी जो विद्यार्थी घेतला त्याचा स्कोर होतो 182 का 186 असं काहीतरी स्कोर होतो आणि कमीत कमी मार्क्सवाला जो विद्यार्थी घेतला त्याचं स्कोर होतं 150च्या आसपास असं काहीचं स्कोर होतं. त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 1:10 या रेशोने विद्यार्थी घेतलेले आहेत. तुम्ही ही रेंज बघू शकता मार्कांची. ही रेंज कशी आहे म्हणजे 182 180च्या वरती किरकोळ मुलं होते. बरेच मुलं 170 172 आणि 174 वाले जास्त मुलं होते. तर ही रेंज बघा 150 ते 182 आणि असंच स्वरूप जो नाशिक जिल्ह्यासाठी निकाल होता अकाउंटंट पदाचा त्याचं पण असंच काहीसं होतं. कमीत कमी मार्कवाला विद्यार्थी 130 मार्क्सवाला विद्यार्थी त्या लिस्टमध्ये होता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये होता अकाउंटंट या पदासाठी. तर बघा असंच काहीसं स्वरूप आपल्या तलाठी या निकालाचं सुद्धा असणार आहे. मुलांनो, आज 28 डिसेंबर रोजी तलाठी भरतीच्या निकालाविषयी एक लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे. तर न्यूज काय म्हणते बघा, तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल. चला ही न्यूज आपण डिटेलमध्ये वाचू. बहुचर्चित तलाठी परीक्षेतील 2831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आलेले आक्षेप, 146 प्रश्नांमध्ये करण्यात आलेली दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून 8,000 उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्वक निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली. बघा हे महत्त्वाचं आहे. विलंब का होत आहे का? कारण की 16,205 उमेदवारांकडून आक्षेप नोंदवण्यात आले आणि ते आक्षेप निकाली काढण्यासाठी एवढा वेळ होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच जानेवारीमध्ये निकाल लागण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बघा आता ही विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जानेवारीमध्ये आपला निकाल लागू शकतो. तसेच पुढे माहिती देताना त्या आयुक्त काय म्हणाले बघा, परीक्षार्थी संख्या फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2 दिवसात, ठीक आहे, म्हणजे आज तुमची तारीख आहे 28 डिसेंबर, ठीक आहे. तर पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जानेवारीत नियुक्ती पूर्ण होईल असं या आयुक्तांचं म्हणणं आहे आणि पुढील 2 दिवसात गोड बातमी मिळेल. आता गोड बातमी काय मिळते ते बघूच्या 2 दिवसात काय कळतं, ठीक आहे. ही इतर माहिती जी आहे ती डिटेलमध्ये ते केव्हा मुख्य परीक्षा कशी ती काही वाचत नाही मी. आणि इथे बघा शेवटी काय म्हटले त्यांनी, गुणवत्ता यादी जाहीर करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे. बघा इथं काय म्हटलं आहे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे म्हणजे आपला जो निकाल लागेल तो जिल्हानिहाय लागेल. जो वन विभागाचा निकाल लागला ना तो पण जिल्हानिहायच लागला. आधी अमरावती या सर्कलचा लागला आणि नंतर इतर सगळ्या जिल्ह्यांचा लागला. त्या पद्धतीनेच आपला पण निकाल जिल्हानिहाय लागणार, जिल्ह्याप्रमाणे लिस्ट लागणार आहे, ठीक आहे, असं आयुक्तांचं म्हणणं आहे. तर ह्या आज 28 डिसेंबरची ही न्यूज होती. तर ती न्यूज वाचल्यानंतर मी तलाठी भरती म्हणजे याच्याविषयी अधिक माहिती आणि कन्फर्मेशनसाठी मी महसूल विभागाला कॉल केला. तर त्या कॉलमध्ये आमचं काय बोलणं झालं बघा. कृषी प्रतिनिधी इतर कॉलवर व्यस्त आहेत. लवकरच आपल्या कॉलला प्रतिसाद दिला जाईल. हॅलो. हां, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बोला. सर तलाठीचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो सर? रिझल्ट असं काय नाही ना अजून डिक्लेरेशन काय कारण की सर भरपूर दिवस झाले, 4 महिने झाले ना. हो मान्य आहे, पण ऑफिशियल आमच्याकडे जोपर्यंत काय येत नाही तुमच्याकडे नाही सांगता नाही ना आपलं.
आणि सर आता जसं आता वन विभागाचा रिझल्ट लागला तर त्याने डिस्ट्रिक्ट वाईज लावला सर, तर आपला तलाठीचा पण डिस्ट्रिक्ट वाईज लागेल का एकच कंबाईन लागेल? तलाठीचा का? हां. नाही, कंबाईनच लागून जाईल. ऍक्च्युली काय झालं अजून बघा, त्या संदर्भात आमच्याकडे अजून कोणतेही अपडेट नाही आहेत. रिझल्ट त्याच्यावरती प्रोसिजर सुरू आहे, थोडा लवकर लागेल. पण ऍक्च्युली कधी लागेल असं एक्झॅक्ट डेट नाही सांगता येणार आम्हाला. म्हणजे अंतिम टप्प्यात आलाय की अजून कसं काय सर, म्हणजे साधारण एक अंदाज? म्हणजे मला वाटतं बऱ्यापैकी प्रोसिजर कम्प्लीट होत आलेलं आहे. हो का? आणि सर ते काही पेसाचा इश्यू होता सर, पेसा रिझर्वेशनचा, तो झाला का सर? हो, झालं ना. झालं ना. हो. म्हणजे जानेवारीच्या मिड पर्यंत लागू शकतो सर? बघू ना ऍक्च्युली. हॅलो. हां सर, तुमच्याकडनं काय माहिती देऊ शकता का तुम्ही या नाही भरतीविषयी? बघा, मी तेच सांगतो, आमच्याकडे असं ऑफिशियली काय असतं ना, मी सांगितलं असतं. कारण की सर आमच्या मनात खूप प्रश्न आहेत, ते विचारण्यापेक्षा तुम्हाला माहिती असेल की प्रोसेस कुठपर्यंत आली आणि तुम्ही तुमच्या बाजूने काय सांगू शकता? नाही ऍक्च्युली आम्ही विचारलं, आम्हाला एवढं माहिती आहे की म्हणजे प्रोसिजर सुरू आहे त्याच्यावर अपडेट येतात. कारण की सर भरपूर दिवसापासून आज अपडेट भेटतं की सर प्रोसेस सुरू आहे, तर नक्की कुठपर्यंत आलंय ते आम्हाला काही कळायला मार्ग नाही सर. नाही ते आम्ही सांगितलं असतं ना. शेवटी तुम्ही तिथे काम करताना सर तुम्हाला एक कल्पना असेल ना सर कुठपर्यंत आलंय आता? नाही ऍक्च्युली कसं आहे आमच्याकडे बघा, कसं आहे आता सध्या म्हणजे कसं ते पण आहेच थोडं काम, म्हणजे तलाठी संदर्भात पण असतात. ऍक्च्युली आमच्याकडे आता म्हणजे इथे पाणी म्हणा किंवा स्मारभूमीचे जे पोर्टल आहे त्या संदर्भात हां. आता नाही ना अपडेट असतं, मी तुम्हाला ते सांगितलं असतं आम्ही तुम्हाला. आम्ही विचारतो त्यांना, पण ऍक्च्युली त्यांच्याकडून तशी काय अपडेट नाही येते त्याच्यावरती काम सुरू आहे या संदर्भात. रिझल्टचं सेक्शन काही दुसरं आहे का सर, का तुम्हाला बी म्हणजे माहिती? काय म्हणलं? रिझल्टचं सेक्शन वेगळं आहे का तुमच्या अंडरच येते पण? नाही ऍक्च्युली तलाठी सेक्शन एक दुसरं पण आहे सोडा, आम्ही त्यांना विचारतो या संदर्भात. पण त्यांच्याकडून पण असं स्पेसिफिक काय उत्तर नाहीये, म्हणजे लेकिन काम सुरू आहे म्हणून त्याच्यात लवकरात लवकर लागेल. नॉर्मलायझेशनची लिस्ट आणि रिझल्ट एकाच वेळेस लागेल का वेगवेगळे लागतील सर? बघू की ऍक्च्युली नॉर्मलायझेशन लागेल, मला वाटतं दोन्ही ऍट अ टाइम लागतील मला वाटतं. हो ना, म्हणजे नॉर्मलायझेशन लिस्ट आणि लगेच त्याच्यासोबत रिझल्ट पण. हो. तसं योग्य राहील, बेस्ट राहील सर, कारण की अजून वेळ जास्त जाणार नाही त्यामुळे. ठीक आहे सर, धन्यवाद. कक्ष प्रतिनिधी. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, या सरांचं म्हणणं असं झालं की निकालाला विलंब यामुळे लागतो की त्यांना इतरही कामे आहेत, जसे की पीक पाहणी आणि इतर कामे. आणि त्यांचं म्हणणं असं झालं की नॉर्मलायझेशनची लिस्ट आणि निकाल हे सोबतच लागतील, ते वेगवेगळे लागणार नाही. ठीक आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पेसा रिझर्वेशनचा इश्यू सॉल्व्ह झाला आहे. तुम्ही बघू शकता की जी न्यूज आली आजची त्यात पेसाविषयी कुठेही उल्लेख झालेला नाही की निकाल पेसा रिझर्वेशनमुळे विलंब होतोय का काय, आणि पेसा रिझर्वेशनचा पेसा रिझर्वेशन काय कारवाई करणार आहे त्याचा उल्लेख कुठेही न्यूजमध्ये नाही आहे. त्यामुळे आता बघूया निकाल कधीपर्यंत लागतो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि भविष्यात येणाऱ्या महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या अभ्यास किडा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.